हॅलो फ्रेंड्स, तर आज बनवूयात खमंग आणि जाळीदार असा ढोकळा। त्यासाठी मी इथे पावशर बेसन पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घेतलेली आहे। चाळून पीठ घ्या आणि त्यानंतर एक ग्लास मी ताक घेतले आणि दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले आणि नंतर ताक मिक्स करून असं बॅटर बनवून घेतले। त्यानंतर ढोकळ्याचं माझ्याकडे ते भांडं नव्हतं, त्यामुळे मग मी एका डब्याचं झाकण घेऊन त्याला सगळीकडून तेल लावून घेतलेले। तुमच्याकडे भांडं असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही लावू शकता। त्यानंतर मग मी पूर्ण एक इनोची पुडी ह्या बॅटरमध्ये टाकलेली आहे। बॅटर जेव्हा आपल्याला स्टीमरमध्ये टाकायचं आहे त्याच्या 5 मिनटं आधी हे करायचं आणि त्यानंतर मग मी हे स्टीमरमध्ये बॅटर टाकलेलं आहे आणि त्यानंतर वाफ जाणार नाही असं भांड्यामध्ये हे ठेवायचं, नाहीतर जास्त नीट शिजला जात नाही ढोकळा, ओलसर असा होतो। त्यामुळे वाफ नाही जाणार असंच भांडं बघा। बघा आता कसा छान ढोकळा शिजलेला आहे आणि छान फुलला आहे सुद्धा। चेक करायचं एकदा शिजला आहे का। दुसरीकडे तडक्यासाठी लागणारे मिरची, कढीपत्ता वगैरे त्याचा तडका बनवून घेऊन तो ढोकळ्यावर टाकून त्याचे चौकोनी असे काप करून घ्यायचेत। आणि थोडासा जर आंबट गोड ढोकळा तुम्हाला हवा असेल तर ज्या कढईत तुम्ही तडका दिला त्याच्यातच थोडं साखर, पाणी आणि लिंबू मिक्स करून ते पाणी ढोकळ्यावर ओतायचं। खूप छान ओलसर आणि असा आंबट गोड ढोकळा लागतो। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी वाटली माझी ढोकळ्याची रेसिपी ही कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।